लोकसभा अध्यक्षांची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। एनडीए कडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी अर्ज भरलेला आहे। उपाध्यक्ष पद न दिल्यानं अध्यक्षपदाचा उमेदवार आता इंडिया आघाडीने दिलेला आहे। इंडिया आघाडीच्या के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही तर निवडणूक होणार आहे। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। भाजपने देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता एनडीए कडून ओम बिर्ला आणि इंडिया कडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही तर इंडिया विरुद्ध एनडीए या उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील। सुशांत, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न होता, मात्र आता इंडिया आघाडीने देखील उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे आता ही निवडणूक होणार आहे, निवडणूक रंगणार आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रथमेश, सकाळपासून हे चालू होतं की ओम बिर्ला त्याचा एनडी कडून भरणार अशा पद्धतीचं, आणि ओम बिर्लाने आपलं नॉमिनेशन फाईल केल्यानंतर राहुल गांधींचा आपल्याकडे एक बाईट देखील आला की आम्ही डेप्युटी स्पीकरसाठी आग्रही आहोत आणि त्याबाबत आम्ही वाट पाहतो। अपोजिशनला ह्याच्यात घेऊन, आपल्या विश्वासात घेऊन कामं करावी असं जे मोदींचं वगैरे होतं, त्या अनुषंगाने राहुल गांधींचं असं स्टेटमेंट होतं की आम्हाला विश्वासाने करावं, पण आम्ही वारंवार त्यांना विचारतोय आणि त्याबाबत आमची चर्चा करण्यात यावी, पण आम्हाला एकदाही फोन न करता आमचा हा थोडक्यात खरगेंना इन्सल्ट केल्यासारखा हा प्रकार झाला आहे आणि वारंवार फोन करूनही काही रिप्लाय नाही। त्यामुळे मग आम्ही आता के सुरेश यांचा फाईल करतोय असं, आणि के सुरेश यांनी तेच सांगितलं की आता मी फाईल करतो कारण आम्हाला कोणताच रिप्लाय नाही, अँड इट्स अन इन्सल्टिंग अशा पद्धतीचा तो हे झाला आहे। आणि त्याच्यानंतर पियुष गोयल यांचे स्टेटमेंट असं आहे त्याच्यावर की आम्ही वारंवार त्यांच्याशी दोनदा संवाद साधायचा प्रयत्न केला, सकाळी देखील राजनाथ सिंगनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन केला होता, मात्र ते काही निमित्त गडबडीत होते, बिझी होते आणि आपण नंतर बोलू अशा पद्धतीने सर्व देखील पियुष गोयल यांनी केलेली आहे, आणि अशा पद्धतीने आता आरोप प्रत्यारोप हे करण्यात येत आहेत चर्चेदरम्यान। नक्कीच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आता होणार आहे। एनडीए कडून ओम बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर इंडिया कडून के सुरेश यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे। उपाध्यक्ष पद हे इंडियाला द्या अशा प्रकारची मागणी राहुल गांधी आणि इंडियाच्या नेत्यांनी केलेली होती, मात्र एनडीएनं उपाध्यक्ष पद न सोडल्यानं आता लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीनं के सुरेश यांना रिंगणात उतरवलेलं आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक रंगणार आहे।